we will see Science 2, chapter number 3, Life Processes in Living Organisms, part 2. I am science teacher Prajakta Gohil. In chapter 3, there are main points in your textbook. First point is reproduction. There are two types, asexual and sexual reproduction. Second point, reproduction and modern technology. Third point, reproductive health. And fourth, population and explosion. Today we will see only 2 points. First is reproduction. In your textbook, there are some questions for can you recall. First question is, which are the important life processes in living organisms? याचा अर्थ असा आहे, सजीवातील महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया कोणत्या आहेत? Actually, in last chapter, we will see these life processes. Answer is respiration, circulation, nutrition and excretion are the important life processes in living organisms. म्हणजेच श्वसन, उत्सर्जन, रक्ताभिसरण आणि पोषण या आपल्या शरीरातील अत्यंत आवश्यक अशा जीवन प्रक्रिया आहेत. Second question, which life processes are essential for production of energy required by body? या प्रश्नाचा अर्थ असा आहे, शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी कोणकोणत्या जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत? आन्सर, रेस्पिरेशन, सर्क्युलेशन, न्यूट्रिशन आर इसेन्शियल लाईफ प्रोसेसेस फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी रिक्वायर्ड बाय बॉडी. थोडक्यात श्वसन, रक्ताभिसरण आणि शोषण या प्रक्रिया ऊर्जा निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक अशा जीवन प्रक्रिया आहेत. Third question, which are main types of cell division? What are the differences? Actually या क्वेश्चनच्या संदर्भातल्या ज्या पद्धती आहेत किंवा टाईप्स आहे आपण मागच्या चॅप्टरमध्ये बघितलं आहे. आन्सर आपल्याला असं सांगता येईल, मेओसिस अँड मायटोसिस आर द मेन टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन. आणि डिफरन्स सांगायचा झाला त्यामधला तर मेओसिसच्या संदर्भात क्रोमोझोम्स नंबर रिमेन्स द सेम अँड मायटोसिसच्या संदर्भात क्रोमोझोम्स नंबर इज रिड्यूस टू हाफ. हा त्यातला महत्त्वाचा फरक. क्वेश्चन नंबर 4, व्हॉट इज द रोल ऑफ क्रोमोझोम्स इन सेल डिव्हिजन? म्हणजे पेशी विभाजनात गुणसूत्रे कोणती भूमिका बजावतात असा हा प्रश्न आहे. ड्यू टू क्रोमोझोम्स द हेरिडिटरी कॅरेक्टर्स आर ट्रान्समिटेड टू नेक्स्ट जनरेशन बाय सेल डिव्हिजन. म्हणजे क्रोमोझोम्समुळे, गुणसूत्रांमुळे जी काही अनुवंशिक लक्षणं आहेत, हेरिडिटरी कॅरेक्टर्स आहेत, ती नेक्स्ट जनरेशनकडे, पुढच्या पिढीकडे सेल डिव्हिजनद्वारे म्हणजे पेशी विभाजनाद्वारे ट्रान्सफर केली जातात, असं त्याचं आपल्याला उत्तर सांगता येईल. हे उजळणी म्हणून तुम्हाला प्रश्न विचारले गेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. इथून आता आपलं खरं चॅप्टरला सुरुवात होते. बघूया आपण पुढे. वी हॅव स्टडीड व्हेरियस लाईफ प्रोसेसेस इन प्रिव्हियस क्लासेस. All those life processes, that is nutrition, respiration, excretion, sensation and response, that is control and coordination, etc., are essential to each living organism to remain alive. Besides these life processes, one more life process occurs in living organisms. It is reproduction. However, reproduction does not help the organism to remain alive, but it helps to maintain the continuity of the species of that organism. याचा अर्थ आपल्याला असा सांगता येईल, सर्व जीवन प्रक्रिया म्हणजेच पोषण, श्वसन, रक्ताभिसरण, उत्सर्जन, संवेदन, प्रतिसाद इत्यादी जीवन प्रक्रियांचा आपण मागील इयत्तांमध्ये अभ्यास केलेलाच आहे. प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी या जीवन प्रक्रिया आवश्यक असतात. या वेगवेगळ्या जीवन प्रक्रियांसारखीच अजून एक जीवन प्रक्रिया सजीवांमध्ये आढळते, ती म्हणजे रिप्रोडक्शन म्हणजेच प्रजनन. परंतु प्रजनन त्या सजीवाला जिवंत राहण्यासाठी उपयोगी नसते, तर तो सजीव ज्या प्रजातीचा आहे ती प्रजाती जिवंत ठेवण्यासाठी मदत करते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पुस्तकामध्ये, टेक्स्टबुकमध्ये काही पिक्चर्स दिलेली आहेत. ऑब्झर्व द पिक्चर्स अँड टेल द लाईफ प्रोसेस विच यू आयडेंटिफाईड. एकूण 4 पिक्चर्स आहे. इन पिक्चर ए देर इज अ व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन. तुम्ही स्लाइडमध्ये डायग्राम फिगर बघू शकतात. इन पिक्चर ए देर इज अ व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. इन पिक्चर बी हेन इज लेइंग एग्ज. इन पिक्चर सी सीड इज जर्मिनेटिंग अँड प्रोड्यूस रॅडिकल्स. इन पिक्चर डी बायनरी फिशन सिमिलर टू मायटोसिस.
थोडक्यात ए या चित्रामध्ये शाकीय प्रजनन घडून येताना दिसतंय, बी या चित्रामध्ये कोंबडी एक अंड देताना दिसते, सी या चित्रामध्ये बीचं जर्मिनेटिंग म्हणजे बीजांकुरण होतं आहे आणि त्याला मुळं फुटलेली दिसत आहेत, आणि डी या चित्रामध्ये बायनरी फिशन हे मायटोसिस सारखंच म्हणजे बायनरी फिशन म्हणजे द्विविभाजन पद्धतीने रिप्रोडक्शन होतं आहे असं आपल्याला दिसतंय. थोडक्यात काय तर या सगळ्या पिक्चर्समध्ये ऑल द पिक्चर्स शोन डिफरंट टाईप्स ऑफ रिप्रोडक्शन, वेगवेगळ्या पद्धतीने रिप्रोडक्शन यामध्ये होतं आहे असं आपल्याला दिसतंय. मग रिप्रोडक्शन म्हणजे काय, व्हॉट इज रिप्रोडक्शन, तर त्या संदर्भात आपण आता माहिती घेऊया. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. ही रिप्रोडक्शनची व्याख्या तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे. एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रजनन असे म्हणतात. देर आर टू टाईप्स ऑफ रिप्रोडक्शन. फर्स्ट इज असेक्सुअल रिप्रोडक्शन, यालाच आपण मराठीत म्हणतो अलैंगिक प्रजनन. सुरुवातीला आपण बघूया की असेक्सुअल प्रोडक्शन म्हणजे काय. Process of formation of new organism by an organism of same species without involvement of gametes is called as asexual reproduction. As this production does not involve union of two different gametes, the new organism has exact genetic similarity with the reproducing organism. This is uniparental reproduction and it occurs by mitotic cell division. Absence of genetic recombination is a drawback, whereas fast process is advance of this reproductive मेथड. अलैंगिक प्रजनन म्हणजे काय, तर युग्मक निर्मितीविना एखाद्या प्रजातीतील एकाच जीवाने अवलंबलेली नवजात जीवनिर्मिती प्रक्रिया म्हणजेच अलैंगिक प्रजनन होय. दोन भिन्न पेशीच्या संयोगाशिवाय घडून येणारे हे प्रजनन असल्यामुळे नवजात सजीव हा तंतोतंत मूळ सजीवासारखाच दिसतो. या प्रजननात केवळ एका जनकापासून नवीन जीवाची निर्मिती गुणसूत्री विभाजनाने होते आणि जननिक विचरणाचा अभाव हा या असेक्सुअल रिप्रोडक्शनचा म्हणजे अलैंगिक प्रजननाचा तोटा आहे. तर अतिशय वेगाने म्हणजे फास्ट प्रोसेस, वेगाने होणारे प्रजनन हा या पद्धतीचा फायदा आहे. नेक्स्ट टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, असेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. म्हणजे एकपेशीय सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन कोणत्या पद्धतीने घडून येते. त्यामध्ये फर्स्ट मेथड आहे, फर्स्ट टाईप आहे बायनरी फिशन, त्याला आपण मराठीत म्हणतो द्विविभाजन पद्धती. त्यासाठी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ॲक्टिव्हिटीच्या बाजूला काही डायग्राम्स दिलेले आहे ज्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे. सुरुवातीला आपण बायनरी फिशन म्हणजे काय ते बघूया. प्रोकार्योट्स, दॅट इज बॅक्टेरिया, प्रोटिस्ट, अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना एक्सेट्रा, and eukaryotic cell organelle like mitochondria and chloroplast perform asexual reproduction by binary fission. In this process, the parent cell divides to form two similar daughter cells. Binary fission occurs either by mitosis or amitosis. याचा अर्थ जीवाणू म्हणजेच आदिकेंद्रकी सजीव, आदिजीव, अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना इत्यादी दृश्यकेंद्रकी पेशीतील तंतुकणिका आणि हरितलवके ही पेशी अंगके द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. या प्रकारात जनक पेशीचे दोन समान भागात विभाजन होऊन दोन नवजात पेशी तयार होतात. सदर विभाजन सूत्री म्हणजे मायटोसिस किंवा असूत्री म्हणजे अमायटोसिस या पद्धतीने होत असते. ॲक्सिस ऑफ फिशन or division is different in different protists. Example, amoeba divides in any plane due to lack of specific shape. Hence it is called as simple binary fission. Paramecium divides by transverse binary fission, whereas Euglena by longitudinal binary fission. Binary fission is usually performed by living organisms during favorable conditions, that is availability of abundant food material. वेगवेगळ्या आदिजीवांमध्ये विभाजनाचा अक्ष हा वेगवेगळा असतो. उदाहरणार्थ अमिबा विशिष्ट आकार नसल्यामुळे कोणत्याही ॲक्सिसमधून म्हणजे अक्षातून विभाजित होतो, म्हणून याला साधे द्विविभाजन सिंपल बायनरी फिशन असं म्हटलं जातं. पॅरामेशियममध्ये आडवे द्विविभाजन या पद्धतीने रिप्रोडक्शन होत असतं, तर युग्लिनामध्ये उभे द्विविभाजन या पद्धतीने विभाजन घडून येत असते. सजीवांमध्ये द्विविभाजन शक्यतो अनुकूल परिस्थिती म्हणजेच मुबलक अन्नसाठा उपलब्ध असतो तेव्हाच अवलंबले जाते किंवा तेव्हाच केले जाते. त्याच बाजूला त्याच्या एक्सप्लेनेशनच्या बाजूलाच काही आपल्याला डायग्राम्स दिसत आहेत.
त्यामध्ये सुरुवातीची जी डायग्राम आहे 3.2 सिम्पल बायनरी फिशन इन अमिबा. तुम्ही डायग्रामचं बघितलं तर अगदी सुरुवातीला एक पॅरेंट अमिबा दिसतोय, त्याचं न्यूक्लियस डिवाइड होत जातं आणि त्यापासून 2 सेपरेट न्यूक्लियस फॉर्म झाले आहेत आणि 2 सेपरेट न्यूक्लियस फॉर्म झाल्यानंतर 2 सेपरेट अमिबा त्यातून आपल्याला तयार झालेले दिसतात. दिस इज कॉल्ड सिम्पल बायनरी फिशन इन अमिबा. सेकंड डायग्राम आहे 3.3 ट्रान्सफर्स बायनरी फिशन इन पॅरेमेशियम. पॅरेंट पॅरेमेशियम आपल्याला दिसतोय आणि त्याचं पण ट्रान्सफर्स म्हणजे आडव्या पद्धतीने विभाजन होत 2 न्यू पॅरेमेशियम फॉर्म झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. नेक्स्ट फिगर 3.4 लॉन्जिट्युडिनल बायनरी फिशन इन युग्लिना. युग्लिनामध्ये होणारं जे काही विभाजन आहे किंवा बायनरी फिशन आहे ते उभ्या पद्धतीने म्हणजे लॉन्जिट्युडिनल पद्धतीने होत असतं. डायग्राममध्ये ते आपल्याला दिसतं आहे बघा. सुरुवातीला युग्लिना आहे आणि त्याच्यामध्ये एका न्यूक्लियसचे 2 सेपरेट 2 न्यूक्लियस तयार झालेले आहेत आणि ते लॉन्जिट्युडिनल आहेत, उभ्या पद्धतीने आहेत आणि 2 सेपरेट युग्लिना लास्ट स्टेपमध्ये आपल्याला तयार झालेले दिसत आहेत. These are the examples of binary fission in amoeba, paramecium and euglena. Second type of asexual reproduction in unicellular organisms, that is multiple fission, ज्याला आपण मराठीत म्हणतो बहुविभाजन पद्धती. Asexual reproduction by multiple fission is performed by amoeba and other similar protists. Amoeba stops the formation of pseudopodia and thereby movements whenever there is lack of food or any other type of adverse condition. It becomes rounded and forms protective covering around plasma membrane. Such encysted amoeba or any other protist is called as cyst. सेकंड टाईप जो आहे मल्टिपल फिशनचा त्याला आपण बहुविभाजन पद्धती म्हणतो. यामध्ये अमिबा आणि यासारखे एकपेशीय आदिजीव प्रतिकूल वातावरणामध्ये बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. ज्यावेळी अपुरे अन्न किंवा इतर प्रकारची प्रतिकूल परिस्थिती तयार होते त्यावेळी अमिबा सुडोपोडिया, ज्याला आपण मराठीत छद्मपाद म्हणतो, म्हणजे सुडोपोडिया तयार करत नाही आणि त्याची मूवमेंट हालचाल थांबवतो. तो गोलाकार होतो आणि पेशीपटलाभोवती कठीण संरक्षक कवच तयार करतो. अशा कवचबद्ध अमिबाला किंवा कोणत्याही एकपेशीय सजीवाला सिस्ट म्हणजेच त्याला आपण मराठीत पुटी म्हणतो आणि इंग्लिशमध्ये सिस्ट म्हणतात. Many nuclei are formed by repeated nuclear divisions in the cyst. It is followed by cytoplasmic division and thus many amibulae are formed. They remain encysted till there are adverse conditions. Cyst breaks open on arrival of favorable conditions and maybe amibulae are released. सिस्टमध्ये म्हणजे पुटीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रकाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते, त्यामध्ये अनेक केंद्रके तयार होतात, मग पेशीद्रव्याचेही विभाजन होते आणि अनेक छोटे छोटे अमिबा तयार होतात. प्रतिकूल परिस्थिती असेपर्यंत अमिबा हे पुटीमध्येच राहतात. अनुकूल परिस्थिती आल्यानंतर ती पुटी म्हणजे सिस्ट फुटते, ब्रेकअप होते आणि त्यातून अनेक नवजात अमिबा बाहेर पडतात. त्याच वरती तुम्हाला एक डायग्राम दिसते आहे 3.5 मल्टिपल फिशन इन अमिबा. त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला पॅरेंट अमिबा दिसतो ज्याला जनक अमिबा म्हणतात आणि कुठलाही शेप नसतो अमिबाला, शेपलेस असतो तो, त्यामुळे त्याचं राऊंड शेपमध्ये नंतर रूपांतर होतं आणि एक जांभळ्या रंगाची तुम्हाला सिस्ट तिथे तयार झालेली दिसते. सेंटरला न्यूक्लियस आहे आणि त्याच्या बाजूला सिस्ट तयार झाली, त्याला आपण मराठीत पुटी म्हणतो. त्यानंतर त्या न्यूक्लियसचे डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम म्हणजे केंद्रक आणि पेशीद्रव्याचं विभाजन होतं आणि अनेक अमिबा, नवजात अमिबा, डॉटर अमिबा तयार झालेले आपल्याला तिथे दिसत आहेत आणि एका विशिष्ट फेवरेबल कंडिशनमध्ये ते सिस्ट फुटते आणि त्यामधून अनेक डॉटर अमिबा बाहेर पडतात. नेक्स्ट थर्ड टाईप ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम दॅट इज बडिंग. बडिंग मीन्स मराठीमध्ये कलिकायन असं म्हटलं जातं. याच्यामध्ये पण तुमच्या पुस्तकामध्ये एक ॲक्टिव्हिटी दिली आहे. ॲक्टिव्हिटी वाचते बघा मी आधी. Bring the active dry yeast powder from market. Take 50 ml lukewarm water in conical flask. Add 5 gram of active dry yeast powder and 10 gram table sugar to that water and mix well the mixture. Keep the flask in warm place and after an hour take a drop of that mixture on a clean glass slide. Put a cover glass on that drop and observe it under the compound microscope. या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की बाजारात मिळणारी जी ड्राय ईस्ट पावडर असते ती आपण आणायची. एका चंचूपात्रामध्ये 50 ml कोमट पाणी घेतलं आहे, त्यात 5 ग्रॅम ड्राय ईस्ट पावडर आणि 10 ग्रॅम साखर मिसळून ते मिश्रण चांगलं ढवळलं आहे. 1 तास ते मिश्रण उबदार ठिकाणी ठेवलं आणि नंतर त्या मिश्रणाचा एक थेंब स्वच्छ काचपट्टीवर घेतला
आणि संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली त्या काचपट्टीचं जर निरीक्षण केलं तर त्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या किण्व पेशी हालचाल करताना दिसतात. पुढचा पॅरा वाचते बघा मी की निरीक्षण किंवा ऑब्झर्वेशन आपल्याला काय दिसतं. यू विल सी द ईस्ट सेल्स परफॉर्मिंग बडिंग, दॅट इज अ स्मॉल बड कमिंग आउट ऑफ मेनी पॅरेंट सेल्स. Asexual reproduction occurs by budding in yeast, a unicellular fungus. Yeast cell produces two daughter nuclei by mitotic division so as to reproduce by budding. This yeast cell is called as parent cell. A small bulk appears on the surface of parent cell. This bulk is actually a bud. One of the two daughter nuclei enters this bud. After sufficient growth, bud separates from the parent cell and starts to live independently as a daughter yeast cell. मग आपण जो काचपट्टीचं सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काय दिसतं तर अनेक प्रकारच्या किण्व पेशी बडिंग म्हणजे कलिकायन करताना दिसतात. अनेक किण्व पेशींना एक एक छोटी बड म्हणजे कलिका आलेली दिसते. किण्व या एकपेशीय कवकामध्ये कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन घडून येते. किण्व पेशी कलिकायन पद्धतीने प्रजनन करण्यासाठी सूत्री विभाजनाने 2 नवजात केंद्रके तयार करते. या पेशीला जनक पेशी म्हणजे पॅरेंट सेल असं म्हणतात. या जनकपेशीला एक बारीचा फुगवटा म्हणजे बल्ब येतो. हा फुगवटा म्हणजेच कलिका असते. 2 नवजात केंद्रकांपैकी एक केंद्रक कलिकेमध्ये प्रवेश करते. कलिकेची योग्य वाढ झाल्यानंतर ती जनकपेशीपासून वेगळी होते आणि स्वतंत्र नवजात किण्व पेशी म्हणजे ॲज अ डॉटर ईस्ट सेल म्हणून ती वाढू लागते किंवा तयार होत असते. नेक्स्ट टॉपिक असेक्सुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. आतापर्यंत आपण एकपेशीय सजीवांमधलं अलैंगिक प्रजनन बघत होतो. आता आपण बघणार आहोत बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. त्यातला पहिला टाईप आहे फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशनला आपण म्हणतो खंडीभवन. फ्रॅगमेंटेशन हे जनरली स्पायरोगॅरामध्ये घडून येत असतं. एक्झाम्पल आहे त्याचं स्पायरोगॅरा. बघूया आपण फ्रॅगमेंटेशनमध्ये आपल्याला टेक्स्टबुकमध्ये काय सांगितलं आहे. दिस टाईप ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन ऑकर्स इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. इन दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन द बॉडी ऑफ पॅरेंट ऑर्गॅनिझम ब्रेक्स अप इंटू मेनी फ्रॅगमेंट्स अँड ईच फ्रॅगमेंट starts to live as an independent new organism. This type of reproduction occurs in algae like Spirogyra and sponges like Cycon. हा अलैंगिक प्रजनाचा प्रकार बहुपेशीय सजीवांमध्ये आढळतो. या प्रकारात जनक सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जगू लागतो. जसे की शैवाल, स्पायरोगैरा आणि सायकॉन सारख्या स्पंज या प्रकारात मोडणाऱ्या सजीवांमध्ये या प्रकारचे म्हणजे खंडीभवन प्रकारचे फ्रॅगमेंटेशन प्रकारचे रिप्रोडक्शन घडून येते. Whenever there is plenty of water and nutrients are available to Spirogyra, its filaments grow up very fast and break up into many small fragments. Each fragment starts to live independently as a new Spirogyra fiber. If the body of Cycon breaks up accidentally into many fragments, each fragment develops into new Cycon. थोडक्यात स्पायरोगायराला ज्यावेळी मुबलक पाणी आणि पोषक द्रव्ये उपलब्ध असतात त्यावेळी त्याच्या तंतूंची अतिशय वेगाने वाढ होऊन ते तंतू छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये खंडीभवित होतात म्हणजे फ्रॅगमेंटेशन होतं त्यांचं. प्रत्येक तुकडा नवजात स्पायरोगायराचा तंतू म्हणून जगतो. सायकॉनच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे झाले तर प्रत्येक तुकड्यापासून नवीन सायकॉन म्हणजे नवीन स्पंज तयार झालेला आपल्याला दिसून येतो. डायग्राम जो तुम्ही बघाल विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये स्पायरोगायरा तुम्हाला दिसतोय आणि फ्रॅगमेंटेशन म्हणजे खंडीभवनाद्वारे त्याच्यामध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन होऊन त्याचा प्रत्येक तुकडा एक नवीन स्पायरोगायरा म्हणून पुढे वाढतो किंवा एक नवीन स्पायरोगायरा म्हणून जीवन जगू लागतो. नेक्स्ट टाइप ऑफ asexual production in multicellular organism is regeneration. Regeneration means पुनर्जनन. You may know that the wall lizard breaks up and discards some part of its tail in emergency. तुम्हाला माहिती आहे की जेव्हा एखादं संकट येतं किंवा धोक्याच्या वेळी पाल स्वतःची शेपटी तोडून टाकते म्हणजे शेपटी तोडून टाकते आणि तिचं मात्र पुढचं शरीर मात्र तसंच व्यवस्थित राहतं. डिस्कार्डेड पार्ट इज रिजनरेटेड आफ्टर अ पिरियड. कालांतराने तोडून टाकलेला शेपटीचा भाग हा रिजनरेट होतो म्हणजे पुनर्जनित केला जातो. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ लिमिटेड जनरेशन. हे उदाहरण एक प्रकारे मर्यादित पुनर्जननाचा म्हणजे लिमिटेड रिजनरेशनचं एक उदाहरण आहे प्रकार आहे. However, under certain situations, an animal planaria breaks up its body into 2 parts and thereafter each part regenerates remaining part of the body and thus 2 new planaria are formed. This is called as regeneration.
परंतु प्लॅनेरियासारखे काही प्राणी मात्र विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे 2 तुकडे करतात आणि प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून 2 नवजात प्राणी तयार होतात आणि यालाच पुनर्जनन म्हणजेच रिजनरेशन असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, 3.8 रिजनरेशन ही डायग्राम तुम्ही बघत असाल तर सगळ्यात सुरुवातीला प्लॅनेरिया हे ॲनिमलचं चित्र दिलेलं आहे आणि प्लॅनेरियाचा वरचा आणि खालचा शेपटीकडचा भाग हे पूर्णपणे वेगळे होतात आणि त्या वरच्या भागाकडून आणि शेपटीकडच्या भागाकडून 2 नवीन प्लॅनेरिया तयार झालेले आपल्याला डायग्राममध्ये दिसत आहेत. 2 न्यू प्लॅनेरिया आर फॉर्म अँड दिस इज कॉल्ड ॲज रिजनरेशन. नेक्स्ट, type of asexual production in multicellular organisms is budding. Budding means muculayan. In case of hydra, under favorable conditions at specific part of its body, an outgrowth is formed by repeated divisions of regenerative cells of body wall. This outgrowth is called as bud. Bud grows up progressively and finally forms a small hydra. पूर्ण वाढ झालेल्या हायड्राला जर पोषक वातावरण मिळाले तर त्याच्या शरीरभित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशींच्या विभाजनाने एक बड म्हणजे फुगवटा तयार होतो. या फुगवट्यास मुकुल असं म्हणतात. यथावकाश त्या मुकुलाची योग्य वाढ होत राहते आणि त्याचे रूपांतर स्मॉल हायड्रामध्ये म्हणजे छोट्या हायड्रामध्ये होते. डर्मल लेयर्स अँड डायजेस्टिव्ह कॅव्हिटी ऑफ द बडिंग हायड्रा आर इन कंटिन्युटी विथ दोज ऑफ पॅरेंट हायड्रा. Parent hydra supplies nutrition to the budding hydra. Budding hydra separates from parent hydra and starts to lead an independent life when it grows up and becomes able to lead an independent life. तो जो स्मॉल हायड्रा तयार झालेला असतो त्या स्मॉल हायड्राचं छोट्या स्मॉल हायड्राच्या शरीराचे स्तर पचनगुहा हे जनक हायड्राच्या अनुक्रमे शरीर स्तर व पचनगुहेशी संलग्न करतात. या छोट्या हायड्राचे पोषण जनक हायड्राद्वारे होते. ज्यावेळी छोट्या हायड्राची वाढ स्वतःचे अस्तित्व टिकवणे इतपत होते त्यावेळी तो जनक हायड्रापासून वेगळा होतो आणि नवजात हायड्रा म्हणून इंडिपेंडंट लाईफ म्हणजे स्वतःचं स्वावलंबी जीवन जगू शकतो. इन डायग्राम बडिंग 3.9 दॅट इज अ पॅरेंट हायड्रा अँड नेक्स्ट इज बड ऑन दिस पॅरेंट हायड्रा अँड लास्ट इज नॅसेंट हायड्रा. म्हणजे सुरुवातीला एक जनक हायड्रा असतो त्याला एक फुगवटा म्हणजे बड तयार होते. त्या बडपासून एक नवीन नवजात हायड्रा तयार होतो आणि मग तो स्वतः पूर्णपणे फेवरेबल कंडिशन्समध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवणे इतपत मोठा झाला किंवा वाढ झाली की तो स्वतःचं इंडिपेंडंट लाईफ जगू शकतो. डिअर स्टुडंट्स, नेक्स्ट टाईप ऑफ asexual reproduction in multicellular organism is vegetative propagation. Reproduction in plants with the help of vegetative parts like root, stem, leaf and bud is called vegetative reproduction. वनस्पतींमध्ये मूळ, खोड, पान, मुकुल यासारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास शाकीय प्रजनन असे म्हणतात. Vegetative propagation in potatoes is formed with the help of eyes present on tuber, whereas in bryophyllum it is performed with the help of buds present on leaf margin. बटाट्याच्या कंदावर असलेल्या डोळ्यांच्या किंवा पानफुटीच्या पानांच्या कडावर असलेल्या मुकुलांच्या साह्याने शाकीय प्रजनन केले जाते. In case of plants like sugarcane and grasses, vegetative propagation occurs with the help of buds present on nodes. Plants like carrot and radish perform vegetative propagation with the help of roots. ऊस, गवत यासारख्या वनस्पतींमध्ये पेरावर असलेल्या मुकुलाच्या मदतीने शाकीय प्रजनन होते. गाजर, मुळा, रताळे यासारख्या वनस्पतींमध्ये मुळांच्या मदतीने व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणजेच शाकीय प्रजनन केले जाते. इन सी डायग्राम 3.10 व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन दॅट इज शाकीय प्रजनन असं आपण म्हणतो. त्यातले पहिली जी डायग्राम आहे ती आहे स्वीट पोटॅटो म्हणजे रताळे. नेक्स्ट आहे ब्रायोफायलम पानफुटी वनस्पती अँड थर्ड इज पोटॅटो बटाटे. या तिन्ही आकृत्यांमध्ये जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो बघितलं तर व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन यांच्यामध्ये घडून आलेलं आपल्याला दिसतं. त्यामध्ये पोटॅटोमध्ये जर बघितलं तर तुम्ही जे त्याच्यावरती बर्ड्स आलेले असतात किंवा आईज असतात त्यामधून हे रिप्रोडक्शन घडतं. त्यानंतर तुम्ही जर ब्रायोफायलम म्हणजे पानफुटी ही वनस्पती जर बघितली तर या पानफुटी वनस्पतीच्या कडावर जे काही बर्ड्स असतात मुकुल असतात त्यातून हे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन घडून येत असतं. नेक्स्ट इथे आपलं असेक्सुअल रिप्रोडक्शन हे कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर आपण रिप्रोडक्शनमधील सेकंड पार्ट बघणार आहोत. सेक्स्युअल रिप्रोडक्शन म्हणजेच लैंगिक प्रजनन.
Sexual reproduction always occurs with the help of two germ cells. Female gamete and male gamete are those two germ cells. लैंगिक प्रजनन कायम दोन जनकपेशींच्या पद्धतीने किंवा मदतीने होत असते. त्या दोन जनकपेशी म्हणजे स्त्री युग्मक आणि पुयुग्मक होय. टू मेन प्रोसेसेस ऑकर इन द सेक्स्युअल रिप्रोडक्शन. मुख्य दोन प्रक्रिया आपल्या लैंगिक प्रजनात दिसून येतात. फर्स्ट इज गॅमेटी फॉर्मेशन म्हणजे युग्मक निर्मिती अँड सेकंड इज फर्टिलायझेशन म्हणजे फलन प्रक्रिया. फर्स्ट गॅमेटी फॉर्मेशन. Gametes are formed by the meiosis. In meiosis, chromosome number is reduced to half. Hence, haploid gametes are formed. गॅमेटी फॉर्मेशनमध्ये अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्रांची संख्या निम्मी होते आणि अर्धगुणी युग्मकांची निर्मिती होत असते. त्यामुळे या जनकपेशी या एकगुणी म्हणजे हॅप्लॉइड असतात. अँड सेकंड प्रोसेस फर्टिलायझेशन म्हणजे फलन प्रक्रिया. अ डायप्लॉइड झायगॉट इज फॉर्म इन दिस प्रोसेस बाय युनियन ऑफ हॅप्लॉइड मेल आणि फिमेल गॅमेटीज. The zygote divides by mitosis and embryo is formed. The embryo develops to form new individual. फलन प्रक्रियेमध्ये म्हणजे फर्टिलायझेशनमध्ये स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक या एकगुणी पेशींचा संयोग होऊन एका द्विगुणी युग्मनजाची निर्मिती होते. युग्मनज म्हणजे झायगॉट. यालाच आपण फलन किंवा फर्टिलायझेशन असं आपण म्हणतो. हा युग्मनज सूत्री विभाजनाने विभाजित होऊन भ्रूण म्हणजे एम्ब्रॉयो तयार होतो. या भ्रूणाची वाढ होऊन नवजात सजीव तयार होत असतो. नेक्स्ट पार्ट आहे सेक्स्युअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन. विद्यार्थी मित्रांनो, वनस्पतींमध्ये सेक्स्युअल रिप्रोडक्शन कसं होत असतं याचे डायग्राम आणि माहिती तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे. त्यामध्ये सुरुवातीला त्यांनी घेतलं आहे फ्लॉवर. फ्लॉवर इज स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्स्युअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. इट कन्सिस्ट ऑफ 4 फ्लोरल whorls as calyx, corolla, androecium and gynoecium arranged in sequence from outside to inside. वनस्पतींमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. फुलामध्ये बाहेरून आत या क्रमाने एकूण 4 मंडलं असतात. त्यामध्ये कॅलिक्स म्हणजे निदलपुंज, कोरोला दलपुंज, अँड्रोशियम पुमंग अँड गायनोशियम म्हणजे जायांग असे एकूण 4 प्रकार किंवा 4 दलं 4 मंडलं फुलामध्ये आपल्याला आढळतात. Androecium and gynoecium are called essential whorls because they perform the function of reproduction, whereas calyx and corolla are called as accessory whorls because they are responsible for protection of inner whorls. Members of calyx are called as sepals and they are green color. Members of corolla are called as petals and they are various colored. यापैकी पुमंग आणि जायांग हे प्रजननाचे काम करतात म्हणून त्यांना इसेन्शियल वॉल्स म्हणजे आवश्यक मंडलं असं म्हणतात. तर निदलपुंज आणि दलपुंज हे आतील मंडलाच्या संरक्षणाचे काम करतात म्हणून त्यांना ॲसेसरी वॉल्स म्हणजे अतिरिक्त मंडले असं म्हणतात. निदलपुंजातील घटक दलांना निदल म्हणतात आणि ते हिरव्या रंगाचे असतात. दलपुंजातील घटक दलांना सेपल्स म्हणजे पाकळ्या म्हणतात आणि ते विविध रंगी असतात. नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर अत्यंत महत्त्वाची अशी ही डायग्राम आहे 3.12 पार्ट्स ऑफ फ्लॉवर. बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये ही डायग्राम विचारली गेलेली आहे. त्यामुळे ही डायग्राम तुम्ही व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये काढायची आहे. सगळी नावं म्हणजे त्याला नावं देणं अत्यंत आवश्यक आहे. डायग्राम बघूया आपण आधी. अगदी सुरुवातीला जर आपण बघितलं खालून सुरुवात केली तर खालचं जे त्यांनी डायग्रामला नाव दिलं ते आहे पेडिसेल. त्याला आपण मराठीत पुष्पवृत्त म्हणतो. त्याच्यावरती आहे कॅलिक्स म्हणजे निदलपुंज. त्याच्याच वरती आहे कोरोला पेटल्स म्हणजे दलपुंज. त्यानंतर आहे स्टिग्मा कुक्षी. त्यानंतर स्टाईल कुक्षीवृत्त. त्यानंतर आहे ओव्हरी, त्याला आपण मराठीत अंडाशय म्हणतो. स्टिग्मा स्टाईल आणि ओव्हरी या तिघांचा मिळून जो पार्ट तयार होतो त्याला म्हटलं जातं गायनोशियम म्हणजे जायांग. आणि खाली आहे त्याच्या अँथर म्हणजे परागकोश आणि त्याच्या खालोखाल दिलेलं नाव आहे फिलामेंट. अँड्रोशियम म्हणजे वृत्त आणि या दोघांचा मिळून जो पार्ट तयार होतो म्हणजे अँथर आणि फिलामेंटचा त्याला म्हटलं आहे त्यांनी अँड्रोशियम म्हणजे पुमंग. आणि त्याच्याच बाजूला 2 त्यांनी फ्लॉवर्सच्या आकृत्या दिलेल्या डायग्राम दिल्या. त्यामध्ये वरचा आहे फिमेल फ्लॉवर आणि खालचा आहे मेल फ्लॉवर म्हणजे मादी फूल आणि नरफूल. असं हे फ्लॉवरमधले सगळे पार्ट्स त्यांनी दिलेले आहे. याचं एक प्रकार सगळं वर्णन किंवा माहिती इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण आता पुढे बघणार आहोत. नेक्स्ट A flower is called as bisexual if both whorls, that is androecium and gynoecium, are present in the same flower. Example, hibiscus. A flower is called as unisexual if any one of the above mentioned 2 whorls is present in the flower. If only androecium is present, it is male flower, and if only gynoecium is present,
फ्लॉवर इज कॉल्ड फिमेल फ्लॉवर. एक्झाम्पल पपया. जर एकाच फुलामध्ये पुमंग आणि जायांग ही दोन्ही मंडलं असतील तर अशा फुलाला बायसेक्स्युअल मीन्स उभयलिंगी फूल असं म्हणतात. त्याचं उदाहरण दिलं आहे त्यांनी हिबिस्कस म्हणजे जास्वंद. आणि जर फुलामध्ये वरील दोहोंपैकी एकच मंडल असेल तर अशा फुलाला एकलिंगी फूल म्हणतात. आणि जर फक्त फुलामध्ये पुमंग असेल तर त्याला नरफूल आणि जर फक्त फुलामध्ये जायांग असेल तर त्याला मादी फूल असं म्हटलं जातं. आणि त्याचं उदाहरण दिलं आहे पपया म्हणजे पपई. मेनी फ्लॉवर्स हॅव द stalk for support called as pedicel and such flowers are called as pedicellate, whereas flower without stalk is called as sessile. बऱ्याच फुलांना आधारासाठी जो देठ असतो त्याला पेडिसेल म्हणजे पुष्पवृत्त असं म्हणतात आणि अशा फुलांना पुष्पवृत्ती फुले असं म्हणतात. तर देठ नसणाऱ्या फुलांना सेसाईल म्हणजे स्थानबद्ध फुलं असं म्हटलं जातं. Androecium is male whorl and its members are called as stamens. Gynoecium is female whorl and its members are called as carpels. प्रत्येक पूकेसराला एक वृत्त असतो, फिलामेंट असते आणि त्याच्या टोकावर एक परागकोश म्हणजे अँथर असतो. परागकोशामध्ये 4 कप्पे असतात, त्यांना कोष्टक असे म्हणतात. जायांगाचे घटकदल म्हणजे स्त्रीकेसर हे स्वतंत्र किंवा संयुक्त असू शकते. प्रत्येक स्त्रीकेसराच्या मुळाशी एक अंडाशय असते. नेक्स्ट, पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर आर ट्रान्सफर्ड टू द स्टिग्मा. परागकोशातील परागकण स्त्रीकेसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात आणि यालाच पॉलिनेशन म्हणजे परागण किंवा परागीभवन असे म्हणतात. दिस इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. Pollination occurs with the help of abiotic agents, that is wind, water, and biotic agents, that is insects and other animals. परागण किंवा परागीभवन हे अजैविक घटक म्हणजे वारा आणि पाणी किंवा जैविक घटक म्हणजे कीटक, पक्षी आणि इतर प्राणी यांच्या मदतीने होत असते. परागीभवनाच्या वेळी कुक्षी ही चिकट असते. या चिकट कुक्षीवर परागकण पडल्यावर ते अंकुरित होतात. Stigma becomes sticky during pollination. Pollens germinate when they fall upon such sticky stigma. That is a long pollen tube and 2 male gametes are formed. The pollen tube carries male gametes. Pollen tube reaches the embryo sac via style. Tip of the pollen tube bursts and 2 male gametes are released in embryo sac. One male gamete unites with the egg cell to form zygote. This is called fertilization. Second male gamete unites with 2 polar nuclei and endosperm is formed. As 2 nuclei participate in this process, it is called as double fertilization. थोडक्यात फर्टिलायझेशन आणि डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय हे आपल्याला पॅरामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. परागीभवनाच्या वेळी कुक्षी चिकट असते. या चिकट कुक्षीवर परागकण पडल्यावर ते अंकुरित होतात, जर्मिनेट होतात. म्हणजेच त्यात 2 मेल गॅमेटीज पुयुग्मक तयार होतात आणि एक दीर्घ परागनलिका तयार होते. परागनलिका 2 पुयुग्मक वाहून नेते. ही परागनलिका कुक्षीवृत्ताच्या मार्गाने बीजांडातील भ्रूणकोशात पोहोचते. तिथे परागनलिकेचे अग्र फुटते आणि दोन्ही पुयुग्मक भ्रूणकोशामध्ये सोडले जातात. त्यातील एक मेल गॅमेटी म्हणजेच पुयुग्मक अंडपेशीशी संयोग पावते आणि झायगॉट म्हणजे युग्मनच तयार होतो. यालाच फर्टिलायझेशन म्हणजे फलन म्हणतात. दुसरे पुयुग्मक 2 ध्रुवीय केंद्रकांशी संयोग पावून एंडोस्पर्म म्हणजे भ्रूणपोष तयार होतो आणि या प्रक्रियेत 2 पुयुग्मक भाग घेतात. म्हणून या प्रोसेसला किंवा या प्रक्रियेला डबल फर्टिलायझेशन म्हणजेच द्विफलन असे म्हणतात. इथे आपलं सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स हे संपलेलं आहे आणि यानंतरचा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत तुम्ही टेक्स्टबुकमधनं हे चॅप्टर कंप्लीट रीड करा. अँड टेक केअर. घरीच राहा, सुरक्षित राहा. थँक्यू.